हाय फ्रेंड्स, मी स्वप्नाली. स्वागत आहे तुमचं स्वप्नालीज किचनमध्ये. आज मी बनवणार आहे रवा बेसनचे मोदक. तर तुम्ही बघू शकता किती छान असे मोदक तयार झालेले आहेत आणि ह्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे बघा, खूप छान असे मोदक तयार होतात. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये दूध गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये 1 वाटी साखर मिक्स करून घेणार आहे. मी आधीच दुधामध्ये साखर मिक्स करून घेतली. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पिठी साखरही करून घेऊ शकता. इथे मी कढई गरम करून घेतली. त्यामध्ये 1 चमचा तूप घालते आणि त्या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स आपण भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी काजू आणि बदाम यूज केलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये ॲड करू शकता. यामुळे छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजले की मी त्याच प्लेटमध्ये परत काढून घेते, ते बाजूला ठेवते आणि त्याच कढईमध्ये परत तूप घालायचं आहे. तूप घातलं की त्याच्यामध्ये 1 वाटी मी बेसन घालणार आहे आणि तो बेसन व्यवस्थित भाजून घेणार आहे. 1 वाटी बेसन छान असं भाजून घेणार आहे. आणि आपल्याला असं वाटतं ना, आपलं बेसन जरा ड्राय होतोय, तर आपण त्याच्यामध्ये परत थोडं थोडं तूप ॲड करायचं आहे. हे बघा, अशा गुठल्या फोडून घ्यायच्यात आणि थोडं थोडं पण तूप ॲड करत राहायचं आहे. आणि बेसन भाजले ना, त्याच्यामध्ये मी परत रवा घालणार आहे. रवा मी 1 वाटीपेक्षा थोडा कमी घेतला आहे आणि रवासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आणि मध्ये मध्ये मी तूप थोडं थोडं ॲड करत राहणार आहे, कारण की आपलं ते मिश्रण ड्राय होतं ना, मग तूप घातल्यावर ते छान होतं. आणि रवा व्यवस्थित भाजून झाला की त्यामध्ये मी खोबऱ्याचं कीस घातलेलं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ते दुधामध्ये साखर मिक्स केली होती ना, ते सर्व दूध ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आहे. व्यवस्थित गोळा होईपर्यंत मिक्स करायचं आहे. तोपर्यंत ढवळत राहायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपला तो गोळा तयार होतो. हे बघा, खूप असं छान झालेलं आहे. आणि आता म्हणजे भाजून घेतले ड्रायफ्रूट्स होते ना, ते सुद्धा ॲड करायचे आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि ते मिक्स झालं ना, का ते मिश्रण थंड व्हायला ठेवायचं आहे. जास्त वेळ नाही ठेवायचं, 5-1 मिनटं ठेवायचं आहे. आणि ते बघा, असं थोडंसं कोमट झालं ना, की माझ्या हाताला आपल्याला हलकं गरम लागतं ना, तसं झालं की आपण लगेच ते मोदक करून घ्यायचे. तेव्हा असं व्यवस्थित गोळासुद्धा त्याचा तयार होतो. आता मी मोदकचं जे साचं आहे ना, त्याला असं तूप लावून घेते. बघा, थोडंसं हलकं तूप लावायचं आणि त्याच्यामध्ये सर्व ते मिश्रण टाकायचं आहे. व्यवस्थित दोन्ही साईडला लावून घ्यायचं आहे. आणि ते बंद करून घ्यायचं आणि जे मागच्या साईडला जागा थोडीशी राहते ना, तिथे सुद्धा व्यवस्थित दाबून घ्यायचं. म्हणजे मोदक छान होतो आपला. बघा, अशा प्रकारे करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान असं आपला मोदक तयार झालेला आहे. हे खायला खूप टेस्टी लागतात आणि खूपच छान होतात. हे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा आवडतील. आमच्या घरी तर सगळ्यांना आवडले आणि ज्यांनी खाल्लं ना, ते सगळे बोलत होते की एकदम हे मिठाई स्टाईल झालेत, खूपच छान झालेले आहेत. आणि मी अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घेणार आहे. आणि तुम्हीसुद्धा नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी. आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. चला तर मग बाय बाय, टेक केअर. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.